करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगाव इथं भारतातील पहिलं सोलार सारथी केंद्र सुरू झालंय। वाशी सोलार कंपनीच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या केंद्राचं उद्घाटन प्रीमियर एनर्जीचे कार्यकारी संचालक चिरंजीवी सलुजा यांच्या हस्ते करण्यात आलं। करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगाव इथं वाशी सोलार कंपनीच्या पुढाकारातून भारतातील पहिलं सोलार सारथी केंद्र सुरू झाले। या केंद्रात सोलार EPC कॉन्ट्रॅक्टर्स, इन्स्टॉलर्स आणि व्यावसायिकांसाठी आवश्यक असणाऱ्या सोलार पॅनल्स, इन्व्हर्टर, बॅटरीज आणि इतर घटक एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत। यासोबतच वेळापत्रकानुसार प्रशिक्षण, PM सूर्यघर योजनेचा लाभ आणि फायनान्सचीही सोय आहे। या केंद्राचं उद्घाटन प्रीमियर एजन्सीचे कार्यकारी संचालक चिरंजीवी सलुजा यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बोलताना सलुजा यांनी वाशी सोलार कंपनीच्या पुढाकारातून सौर ऊर्जा क्षेत्रात नवा टप्पा गाठण्यात येत असल्याचं सांगितलं। या केंद्रातून प्रशिक्षण घेतलेले तरुण आपल्या व्यवसायात प्रगती करतील आणि त्याचबरोबर वाशी सोलार कंपनीचाही विकास साधला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। रेल्वेचे कार्यकारी संचालक अविनाश हिरानंदानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 या दृष्टिकोनाला अनुसरून 2017 नंतर भारत सौर ऊर्जेच्या दिशेनं मोठं पाऊल टाकत असल्याचं सांगितलं। भविष्यात 80% वीज सौर ऊर्जेतून मिळणार आहे। यामुळे सोलार जोडणी करणाऱ्या तरुणांसाठी ही उत्तम संधी असल्याचं हिरानंदानी यांनी सांगितलं। यावेळी अतुल, सतीश, राजेश मुता, सूरज दुडुजा, मनोज सिसाळे, मदन यांनी मनोगत व्यक्त केली। वाशी सोलारचे विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन केलं। कार्यक्रमाला विश्वजित सकुंडे, नितीन कुलकर्णी, हनुमंत भोसले, अतुल होनोळे, गुलाबराव कदम, बाळासाहेब कदम यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो कॉन्ट्रॅक्टर्स, इन्स्टॉलर्स आणि व्यावसायिक उपस्थित होते।